नमस्कार मंडळी, 1 वर्षाच्या बाळाला द्राक्षे कसे खाऊ घालायचे तर ते मी तुम्हाला सांगते. त्यासाठी सर्वात आधी आपण जे आहेत गावरान पद्धतीचे विदाऊट फवारणीचेच द्राक्षे घ्यायचे आहे आणि ते असे लंबे लंबे पाहून घ्यायचे आहे, जेणेकरून त्यामध्ये छान जे सीड असते ती मोठी येते आणि ती इझिली आपण रिमूव्ह करू शकतो. त्यामुळे त्यानंतर 2 ते 3 घ्यायचे आहे, ॲटलिस्ट 4 घेऊ शकता, त्यापेक्षा जास्त नाही घ्यायचे आहे. पण बाळाला ॲटलिस्ट 2 ते 3च खाऊ घालायचे आहे. त्यानंतर त्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने वॉश करून घ्यायचं आहे. त्यानंतर अजून त्यामध्ये पाणी टाकून त्याला तसंच 2 ते 3 तास असं भिजवत ठेवायचं आहे, जेणेकरून त्यावर काही फवारणी असली तर निघून जाते. त्यानंतर त्याची जी साल आहे तर ती हाताने अशी रिमूव्ह करायची आहे, बघू शकता. आणि त्यामधलं जे सीड आहे तर ते काढून घ्यायचं आहे आणि त्याचे छान असे छोटे छोटे काप करायचे आहे, जेणेकरून बाळाला इझिली ते हाताने उचलून खाता येतात. त्यानंतर बघू शकता असे मी ॲटलिस्ट 3 द्राक्ष घेतले आहे आणि त्याची साल रिमूव्ह केलं आहे आणि त्यातमधले सीड काढून घेतले आहे आणि त्याला परत एकदा हे जे आपण तुकडे केले आहे हे सुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर त्याचे बघू शकता असे छान छोटे छोटे मी काप केले आहे. हाताने इझिली आपण ते उचलू शकतो, जेणेकरून बाळाला पण खायला इझी जाते. आणि त्यानंतर असं बाळाला सर्व केलं आहे, बघू शकता. द्राक्षे तिला भरपूर प्रमाणात आवडतात, त्यामुळे ती छान एन्जॉय करत खाते. परंतु खूप जास्त द्यायचे नाही आहे, कारण द्राक्षावर फवारणी असते. ॲटलिस्ट 2 किंवा 3 द्यायचे आहे एका दिवसामध्ये. आणि त्यानंतर असे वेगवेगळे फ्रूट्स आपण ट्राय करायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.